सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि वाळवा तालुक्यातील बिबट्याची दहशत. 2 दुचाकींवर झडप घालत हल्ला, दोघांसह 12 वर्षाचा मुलगा जखमी. सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि वाळवा तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढते आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने लहान बालकाला ठार केल्याची घटना ताजी असतानाच बिबट्याने 2 दुचाकींवर झडप घालत हल्ला करून दोघांसह आणि एका 12 वर्षाच्या मुलाला जखमी केले. सदरची घटना पेठ नायकलवाडी रस्त्यावर घडली. महिनाभरापूर्वी बिबट्याने 4 ते 5 दुचाकींवर हल्ला करून लोकांना जखमी केले. या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे. पेठ येथील यात्रेतील कुस्ती पाहून पेठकडून करमाळी गावी निघालेल्या विकास रघुनाथ पाटील यांच्या दुचाकीवर अंधारातून अचानक पुढे येऊन बिबट्याने हल्ला केला. तेव्हा विकास यांच्या उजव्या पायाजवळ बिबट्याचे दात लागले, तर गाडीवर मागे बसलेल्या विराज याच्या उजव्या गुडघ्याला बिबट्याचा पंजा लागल्याने जखम झाली आहे. काही वेळानंतर प्रकाश शंकर मुळीक यांच्या दुचाकीवर देखील बिबट्याने हल्ला चढवला आणि ते या हल्ल्यातून सुदैवाने वाचले, पण त्याच्या पायाला पंजाचे उरखडे उमटले आहेत. विकास रघुनाथ पाटील आणि विराज विकास पाटील यांच्यावर इस्लामपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि रुग्णालयात जाऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस केली आहे. मुलं कुस्त्याला गेलेले होते, त्यांना आणायला मी गेलो होतो पेठ नायकाला कुस्ती असल्यामुळं. आणि पाठीमागे येताना 7:30 पावणे 8ला बिबट्यानं गोळवाडी आणि नायकलवाडीच्या बरोबर मध्ये साईडनं हमला केला आणि त्या अटॅकमध्ये माझ्या म्हणजे गार्डच्या दिशेनं आल्यावर थडकून बिबट्या पाठीमागे पडला आणि त्याचा डावा चंपा मुलाच्या शर्टमध्ये अडकला आणि गुडघ्यावरती उरकडा झाला. तर त्याच्यात गाडी सावरून मी नायकलवाडीपर्यंत गाडी आणली पुढं समोर. मग तिथं लोकांना सांगितल्यानंतर मग त्याने गाडी वगैरे मागवून, म्हणजे आमचे भाऊ आहेत पोलीसमध्ये, त्यांना फोन केला. मध्ये गाडी घेऊन आली आणि सरकार दवाखान्यात घेऊन गेले आणि तिथं मग जखमा वगैरे बघून त्यांनी टाक वगैरे टाकून घेतली डॉक्टरांनी. आणि नंतर मग टीम फॉरेस्ट खात्याला टीम येऊन त्यांनी सगळं चौकशी करून आपलं पंचनामा हे केला. त्यातून वगैरे पट्टी वगैरे करून मग नंतर सगळं झाल्यानंतर इंजेक्शन वगैरे जखमत वगैरे सगळं इंजेक्शन हे करून पट्टी वगैरे करून मग आम्हाला एक कॉटवरती सोडण्यात आलं.